नमस्कार, महान्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत। मी सध्या आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील रोटी घाटात। दौंड तालुक्यातील हा रोटी घाट, नागमोडी वळणाचा हा रोटी घाट। या रोटी घाटात जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा हा पाटच्या 2 तासाच्या विश्रांतीनंतर रोटी घाटात त्याचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे। रोटी घाटात वैष्णवांचा मेळावा हा भक्तिमय वातावरणात तुम्ही पाहू शकता। पाठीमागं भक्तिमय वातावरणात हा मेळावा ऊन सावलीचा खेळ खेळत हा सध्या रोटी घाटातनं अवघड असा टप्पा पार करत सध्या जात आहे। त्या ठिकाणी हातात बजवे डोल घेत मुखी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत हा सध्या मेळावा वैष्णव मेळावा सध्या मार्ग होत आहे। त्या ठिकाणी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार ही ह्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत। तसेच अनेक शासकीय अधिकारी सामील झाले आहेत। विविध सामाजिक संघटना ही वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोणतेही गैरसोय होऊ नये यासाठी सरसावलेल्या आहेत। त्या ठिकाणी वैष्णवाचा मेळावा आता सध्या रोटी घाटातनं मार्ग पंढरीच्या दिशेनं मार्ग होताना आपण पाहू शकता। हा सध्या पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण आहे। नैसर्गिक असं सौंदर्य नटलेला हा रोटी घाट सध्या भक्तिमय वातावरणानेही नटलेला आहे। आता पालखी सोहळा हा रोटी घाटात आलेला आहे आणि पंढरीच्या दिशेनं तो मार्गस्थ करीत आहे। राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह, दौंड।